नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा जो भाग आहे याचा विषय आहे आपल्या तुतीच्या जो शेंडा निघतो याच्यावरून आपण जो अंदाज आहे पाला कसा होणार याचा आपण अंदाज लावू शकतो आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती पण करू शकतो. त्याचा विषय असा असतो की आपल्या जो शेंडा निघतो तुतीचा कट केल्यानंतर या पद्धतीनं, आता हा शेंडा बघून घ्या किती जाड आहे आणि याचं जे पान आहे हे खूप असं जाड याचा हे निघालेलं आहे. पानाचं पण साईज चांगली लवचिक आणि शेंडा याला प्रॉपर दिसतोय, प्रॉपर शेंडा दिसतोय. तर हा असा प्रॉपर शेंडा दिसला तर आपल्या याच्यात तुतीमध्ये जास्त नत्र, पाला, स्पुरश आणि मायक्रोन्यूट्रनची कमतरता नाही आहे. आपण त्याला नॉमिनल जे आपण देतो ते देऊन आपण खते देऊन त्याला चांगला पाला घेऊ शकतो. तर पण ज्या शेतकऱ्याच्या शेतात पालाचा जो शेंडा आहे हा दिसतच नसेल, जसं आपण आता दाखवणार आहोत दुसऱ्या झाडाचा एका शेंडा. तर आपण हे दुसऱ्या जे तुतीचं झाड आहे ज्याला अन्नद्रव्य त्याची खूप कमतरता आहे, आपण त्या झाडाकडे आलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, याचा जो शेंडा आहे हा आतमध्ये खूपच आतमध्ये आहे आणि त्याची पानं बंद झालेली आहेत, म्हणजे खूपच असे कमकुवत पानं आहेत. हे बघू शकता तुम्ही, खूप कमकुवत पानं आहेत. तर आपली तुती आपण सुरुवातीलाच पाने कसे येणार आहेत हे आपल्याला माहीत पडते आणि शेतकरी त्याला ते अन्नद्रव्य जे कमतरता आहे ते देऊन त्याचं चांगलं पानं येण्यासाठी पूर्वतयारी करून नंतर पाला चांगला येऊ शकतो. आणि नंतर बारीक शेंडा आला तर त्याचं पाल्याचं जे पान असतं ते खूप छोट्या साईजचं असतं, त्याची जाडी खूप कमी असते. तर हे नंतर आपल्याला खूप त्रासदायक जातं. लहान पाला असला त्याची वाढ होत नाही. शेतकऱ्यांकडे बरेचसे नवीन शेतकरी असतात तर ते वाढ न झाल्यामुळे पालाची क्वांटिटी जास्त नाही आहे शेतामध्ये आणि अंडीपूज नाही घेऊ शकत आणि त्या पाल्यामध्ये अन्नद्रव्य पण खूप कमी असतात. तर असे बरेचसे प्रॉब्लेम त्यांना येतात. तर जे शेतकरी प्रॉपर नियोजन करून काम करतात त्यांना कोशाची साईज पण मोठी होते आणि त्यांना रेट पण चांगला मिळतो आणि अळी पण रोगाला बळी पडत नाही. तर आपल्याला हे जे आहे या गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्याला तुती उद्योगात काम करावं लागतं. तर मी माझ्या 2017पासून अनुभव आहे त्याच्यावरती हे जे पानं आणि निघणारा शेंडा याच्यावरून आपल्याला माहीत पडतं की आपले पानं कसे राहणार आहेत. आणि शक्यतोवर ज्या शेतकऱ्यांकडे 1-2 कटिंग झालेल्या आहेत तुतीच्या आणि नंतर पाला येतो तर तो खूप त्याची जे फांदी येते तर खूप त्याचा साईज खूप बारीक असतो आणि त्याला पत्ते पण छोटे छोटे येतात. तर आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला प्रॉपर त्याला नत्र, पाला, स्फुरद आणि मायक्रोन्यूटन हे द्यायचे आहेत. आणि जैविक शेतीचा पण आपण उपयोग केला पाहिजे याच्यामध्ये. तर मी याच्या पूर्वीचा व्हिडिओ टाकला होता डिकम्पोजरवरती, तर तो डिकम्पोजर मी सोडत असतो. आणि हे बघू शकता तुम्ही, हे कचरामध्ये हे ठिबक लागलेलं आहे, हे ठिबक, या ठिबकमधून ते मी सोडत असतो आणि या तुतीला ते मिळत असतात. तर आता हे पानं बनण्याचं कारण असं झालेलं आहे की पलीकडून ड्रिपची नळी निघालेली होती आणि या झाडाला जे आहे आपलं डिकम्पोजर मिळालेलं नाही आहे आणि गूळ आपण सोडतो ते याला मिळालेलं नाही आहे. त्यामुळे हे झाड जे आहे हे थोडं शेंडा जो आहे हा बारीक निघालेला आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही, आपल्याला परिस्थिती हाताळण्याच्या बाहेर गेलेली नाही आहे. आपल्याला आताच याच्यामध्ये डिकम्पोजर आपण सोडणार आहोत नळी चालू करून. आणि याला थोडं रासायनिकचा पण युरिया मी ड्रीपमधून प्रति एकरी 5 किलो युरिया ड्रीपमधून दिला तर हा शेंडा चालू होऊन जातो. तर आपण याला रासायनिकने पण थोडं कमी वापरून आपण याला कवर करू शकतो. शेंडा बंद आहे, बघू शकता शेंडा बंद आहे. तर याची वाढ होणारच नाही आहे लवकर, कारण की याचा शेंडा बंद झालेला आहे. तर याला आपण थोडंसं नत्र दिलं तर सेपरेट न देता आपण 18-18, 10 नाही तर मग 10, 26-26 या पद्धतीनं आपण याला देऊन याची वाढ करू शकतो. आणि शेंडा आला तर याला पालवे पण चांगले येणार आहेत, पानाची क्वालिटी बदलणार आहे. आणि आपण याला काहीच नाही केलं तर याची ग्रोथ जी आहे हे बघू शकता तुम्ही. तुमच्या याच्यात पण असं शेंडा असला
पाने वर आहे त्याचे आणि शेंडा जो आहे तो आतमध्ये दबलेला आहे. तर असं असलं तर याला नत्राची कमतरता आहे. आपण ड्रीप असलं तर 5 किलो युरिया प्रति एकरी आपण सोडू शकतो. आणि रासायनिक पण आपण डोस देऊ शकतो. त्याला पण रासायनिक आपल्याला कमी वापर करायचा आहे. आपल्याला खर्च कमी करायचा आहे आणि आपल्या जमीन पण खराब होणार नाही आणि अळीला पण त्याचा प्रॉब्लेम होणार नाही. या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण VS डिकम्पोजर आणि गुड सोडलेला आहे त्या ठिकाणचे तुम्हाला मी शेंडा दाखवतो. तर ज्या ठिकाणी आपल्याला जे आपले घटक अन्नद्रव्य आहेत ते कमी असल्यामुळे जो आपण शेंडा बघितला याच्यापूर्वी त्याच्यात आणि याच्यामध्ये आपण फरक पाहू शकता. आता हा जो शेंडा आपण बघणार आहोत तर या शेंडामध्ये त्या शेंडामध्ये आणि या शेंडामध्ये भरपूर सा आपल्याला फरक जाणवेल. तुम्ही बघू शकता. आता हे बघू शकता तुम्ही याचा शेंडा हे जे पत्ते आहेत या पत्तीच्या बरोबर चालत आहे. हे बघू शकता. याचा शेंडा वर आहे, पत्तीच्या वर आलेला आहे. पत्तीच्या वर शेंडा आलेला आहे. याचा जो अर्थ होतो हा अर्थ होतो असा होतो की आपल्याला रासायनिक आपण जमिनीमध्ये जे आपले घटक आहेत ते काही प्रमाणात आपल्याला चांगल्या पद्धतीची जमीनमध्ये घटक राहिले आहेत तर त्या घटकामुळे आपल्याला हा शेंडा चांगला आलेला आहे. आणि तो जो पूर्वीचा शेंडा बघितला होता आपण त्याला रासायनिक आपल्याला शक्य होत असेल तर रासायनिक खत द्यायलाच पाहिजे. नाही दिलं तर आपला तो जो पाला आहे तो वाढ होणार नाही. आणि त्याची पालवी या त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती ही आहे. तर हे बघू शकता तुम्ही. याचे पानं बघून घ्या कसे निघत आहेत. तर हे पानं जे आहेत याला शेंडा असला पाहिजे. शेंडा बारीक असला लहान असला तर प्रॉब्लेम जातो. याला शेंडा बघू प्रॉपर शेंडा आलेला आहे. हा बघू शकता तुम्ही प्रॉपर शेंडा आलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या तुतीतलं जे नियोजन आहे की आपल्या तुतीमध्ये पानाची वाढ का बरं होत नाही. आपण वाढ बघून थकून जातो पण वाढ होत नाही. तर हा छोटासा प्रयोग करून तुम्ही पण नक्की त्याच्यावरती काम करा. तुतीचा पाला आपला चांगला असला तर आपल्याला हे माहीत पडतं की आपल्याला अंडीपुंज किती घ्यायचे आहेत. नाहीतर अंडीपुंज घेऊ नाही शकत जास्त आणि पाला कमी पडू शकतो. पाल्याची क्वालिटी चांगली असली तर आपलं कोच चांगले होतात, आपल्याला भाव चांगला मिळतो आणि आपलं उत्पन्न पण वाढते. तर आपल्याला नंतर पण शेंडा बारीक असल्यामुळे खूप उशीर गेला तर आपल्याला त्याचा फायदा फार कमी होतो. कारण की आपण त्याची शेंड्याची वाढ हे मंदगतीनं असते आणि त्याचा शेंडा पण बारीक होऊन जातो. तो जाड करण्यासाठी बरेचसे आपल्याला जास्त प्रमाणात खतं द्यावं लागतात. तर ते टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच याला थोडं रासायनिक खतं देऊन द्यायची असतात. ते दिल्यामुळे आपल्याला याचा फायदा नक्की होतो. तर तुम्ही 10-26-26, 18-18-10 या प्रकारचे चांगल्या कंपनीचे खतं द्या. कारण की खतं पण डुप्लिकेट येत आहेत तर त्याच्याकडे लक्ष द्या. आणि याच्यावर मायक्रोन्यूट्रनची फवारणी जे आपलं पोषण असतं याला 5 ते 4-5 पानं आल्यानंतर या पद्धतीनं तुम्ही फवारून घ्या. त्याच्या पोषणमध्ये आपल्याला 19-19 आणि पोषण आणि 22 टीन बुरशीनाशक हे मिक्स करून मारायचं आहे. आणि थ्रिप्स असले तर तुम्ही रोगर वापरू शकता. तुमचा 15 लिटरचा पंप असला तर तुम्ही 30 ml त्याला रोगर वापरू शकता. आणि 20 दिवसानंतर त्याला पाला देऊ शकता. 20 दिवसानंतर अळीला पाला चालतो. 20 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही पाला टाकायचा नाही आहे त्याला, नाहीतर आपल्या अळीला प्रॉब्लेम येतो. आणि वेस्ट डिकम्पोजर बनवून तुम्ही नक्की सोडा. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. कारण की गुड खूप महाग नाही आहे आणि कल्चर जे आहे ते ॲमेझॉनवर पण मिळतं. आणि 4 ते 5 दिवसामध्ये आपलं वेस्ट डिकम्पोजर तयार होऊन जातं. त्याला सकाळ संध्याकाळ ढवळून घ्यायचं 200 लिटर पाण्यामध्ये. 2 किलो गूळ टाकून त्याला सकाळ संध्याकाळ ढवळायचं आणि त्याला फेस तयार झाला पांढरा की त्याचा व्हिडिओ पण आपण देणार आहोत. तो आपल्याला जमिनीमध्ये सोडायचा आहे वेस्ट डिकम्पोजर. सर्वच पिकाला ते फायद्याचं राहते. आणि तुम्ही त्याला फवारणी पण करू शकता या पत्तेवरची. पण जमिनीतून दिलं तर आपलं हे जे वेस्ट आपण ज्याला कचरा जाळून टाकतो तर हा आपला कुजून आपलं खत बनते. तर असा दुहेरी फायदा होतो. आणि रेशीम उद्योगात जैविककडे नक्की वाटचाल करा. कारण की जैविक हे स्वस्त पडते तुलनेनं रासायनिक खताच्या. तर
त्याचा फायदा पण याचा लॉंग लाईफ होतो जैविकचा. तर रासायनिकचा जेवढा आपल्याला वापर आवश्यक असेल तेवढाच आपण करायचा आहे. अतिरिक्त वापर याचा करायचा नाही आहे रासायनिकचा. त्यामुळे आपल्या अळीला पण प्रॉब्लेम जातो. तर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच आपल्यासाठी जे व्हिडिओ आहेत ते आपण टाकत राहू. शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आपल्याला जे व्हिडिओ आहेत हे आपण प्रसारित करत असतो. शेतकऱ्याचा फायदा झाला तरच आपला फायदा आपल्याला सुख समाधान मिळतं. कारण की आपण एक शेतकरी आहे, तर आपल्याजवळचं जे टेक्नॉलॉजी आहे शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याला फायदा झाला तर शेतकरी म्हणून शेतकऱ्याला मला खूप आनंद होईल. त्यासाठी आपण ही व्हिडिओ तयार करून चॅनलवरती टाकत आहोत. तर असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोवर नमस्कार.